आता आम्ही रामेश्वरम हे अग्नितीर्थम आहे, तिथे डुबकी पहिले मारायची असते. त्यानंतर आपण मंदिराकडे हेलो भैया, नारियल पानी आइए मैडम, नारियल पानी दी. अग्नितीर्थम. येताना थांबाला खायला देऊया आपण येताना. हा मंदिराकडे जाणारा रस्ता आहे. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण भेट देणार आहोत दक्षिण भारतातील एक पवित्र आणि सुंदर ठिकाण म्हणजेच रामेश्वरम. रामेश्वरम हे मंदिर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक मानले जाते आणि हिंदू धर्माला याला विशेष महत्व आहे. इथे असलेले लांबच लांब कॉरिडॉर आणि भव्य वास्तुकला पाहून प्रत्येकजण थक्क होतो. मंदिरात एकूण 22 पवित्र कुंड आहेत, जिथे स्नान करणे शुभ मानले जाते. तर हे रामेश्वरम मंदिरात आम्ही पोहोचलोय जस्ट. गर्दी थोडीशी आहे, मीडियम. बघत आपल्याला किती वेळ लागतोय करायला. सार्थू पण इकडे आहे. सार्थू हाय कर. सार्थू बोलून काय सोडत नाहीये. सगळे चाललोय आम्ही. बघू आता किती वेळ लागतोय. मोबाईल फोन मे बी लॉकर में ठेवायला लागेल. चाललोय 22 कुंड स्नानासाठी. आता आम्ही रामेश्वरमवरून धनुषकोडीला चाललोय. आता जवळपास 25 ते 30 किलोमीटर आहे रामेश्वरमपासून. आता वाजले जवळपास 5 वाजलेत. 5:40पर्यंत आम्ही पोहोचू धनुषकोडीमध्ये.
तर आता आपण रामेश्वरम मधून पुढे निघालो आहोत आणि आपलं पुढचं ठिकाण आहे धनुषकोडी. धनुषकोडी हे भारताच्या शेवटच्या टोकापैकी एक मानलं जातं, जिथे बंगालचा उपसागर आणि हिंद महासागर एकत्र येतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसणारा समुद्र, पांढरी वाळू आणि शांत वातावरण हा प्रवास खूपच सुंदर अनुभव देतो. असंही मानलं जातं भगवान श्रीराम यांनी इथूनच रामसेतूची सुरुवात केली होती, जो श्रीलंकेपर्यंत जात होता. आता आलं का? हा छोटा रस्ता आता आला. पुढे आलं तर इथंच लावायला लागली गाडी. ठीक आहे, पुढे धनुषकोडी आलं. इथंच बघ पार्किंग आता. तर आता आम्ही धनुषकोडीमध्ये पोहोचलोय आता. हवा खूपच जास्त जोरात आहे. तर आहे धनुषकोडी. कुठे आलो? धनुषकोडी हा व्हिडिओ केला का? मला वाटलं इकडे तुम्हाला खायला पायनॅपल, कलिंगड, काकडी वगैरे भेटेल. सातू सन मामाकडे बघ. शन मामा कुठे? काढा पटकन. सन मामा कुठे? काढा पटकन. हेच त्याचे हे गार वगैरे गार पाणी आहे ना. थांबा आता एकच मिनिट. तर रामेश्वरम आणि धनुषकोडी ही अशी ठिकाणं आहेत जिथे तुम्ही एकाच ट्रिपमध्ये सुंदर सनराईज आणि सनसेट दोन्ही अनुभवू शकता. जसं आता आम्ही मॉर्निंग मध्ये रामेश्वरम मध्ये सनराईज पाहिला होता आणि आता धनुषकोडीमध्ये सनसेटचा अनुभव घेत आहे. तर एकाच दिवशी सूर्योदय आणि सूर्यास्त इतक्या सुंदर ठिकाणी पाहण्याचा अनुभव रामेश्वरम धनुषकोडी तुम्हाला नक्कीच खास आठवणी देतात. काय करा? टाइमलॅप्स केलं का? टाइमलॅप्स केलं तर नीट बघ. पकड सन मामाला. कुठे गेला? बाय बाय कर त्याला. बाय बाय शन मामा. या मम्माकडे चुचू कर. मन चल मामाला बाय बाय कर. किशी दे पटकन शन मामाला. पटकन किशी दे. धनुषकोडीवरून रिटर्न रामेश्वरमला चाललोय आता. जवळपास 1 तास इथं तो आम्ही होतो. सनसेट बघू शकता झालेला आहे. आता रिटर्न आम्ही चाललोय रामेश्वरम. जवळपास अर्धा पाऊण तास लागेल आम्हाला पोहोचायला रामेश्वरमला. दोन्ही साईडला समुद्र आहे आणि मधून हा रस्ता चाललेला आहे टुवर्ड्स रामेश्वरम. तर हा रस्ता आहे. पुढे लाईट हाऊस आहे आणि रस्ता खूपच सुंदर आहे. त्याच्यामुळे 30 किलोमीटर आपण 30 ते 40 मिनिटात क्रॉस करू शकतो. पण तुम्हाला यायचं असेल तर 5च्या आधी यायला लागेल. 5च्या नंतर आला तर रामेश्वरम टू धनुषकोडी रस्ता बंद करतात टुरिस्टसाठी. त्याच्यामुळे 5च्या आधी यायचा प्रयत्न करा. तर आता आम्ही चाललोय रिटर्न. मागे बघू शकतो सारखं. काय करा? चल तो ऐकत पिलो. तो ऐकन. हाय
हाय. ती गाडी त्यामुळे पोहोचत आम्ही रामेश्वरमला थोड्याच वेळात. तिथे जाऊन आता डिनरचा प्लॅन करायला लागेल आणि उद्या आम्ही निघणार आहे वारकरला केरला. जवळपास 9-9.5 तासाची जर्नी आहे आमची. थांबेल नाही ते आपला बस आहे ब्लॅक वाला फ्राईड सिग्नर आता म्हणतात नाही फिश खाते ते मस्त मस्त एन्जॉय. फिश खात आहे तिकडे बघू शकता. स्क्विड आणि मस्त एक नंबर. तुमचे काय रिव्ह्यू आहेत? 9 10 out of 10.